हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. आणि माझे केस बघून ना सगळेच मला विचारतात की तू नेमकं केसांना काय लावते. आता मलाच प्रश्न पडलाय, 3 वर्ष झालं एवढ्या रेमेडीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, तरीसुद्धा तेच प्रश्न की म्हणजे DM वगैरे असतात इंस्टाग्रामला किंवा असं कुठे गेली तर असं विचारतात. एक तर त्यांनी माझे व्हिडिओ बघितलेले नाहीत किंवा व्हिडिओ बघून सुद्धा त्या रेमेडीज ट्राय केलेल्या नाहीत. ज्यांनी माझं हेअर केअर फॉलो केलेलं आहे त्यांच्या केसांमध्ये 100% बदल घडलेला आहे, ते स्वतः मला सांगतात. चांगले केस म्हणजेच हेल्दी केस ठेवण्यासाठी नॅचरल हेअर केअर मी जे सांगते ते जर तुम्ही केलं ना तर छान केस होतात. आता याच्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? त्याच्यामध्ये ऑइलिंग आहे, हेअर मास्क आहे, मेहंदी आहे, त्याच्यासोबतच हेअर स्पा क्रीम म्हणा किंवा एकदम केस तुमचे छान जपणं असू देत किंवा एकदम छान असं तुमचं म्हणजे हेल्दी डाएट, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. कोणत्या केसांना कोणत्या रेमेडी सूट होतात किंवा आपण जे ट्राय करतो त्याच्यातून आपण निवडायचे आहेत की आपल्या केसांसाठी कोणत्या रेमेडीज. आणि तसंच माझं झालेलं आहे. मी एक ठराविक अशा रेमेडीज ठरवलेल्या आहेत की या माझ्या केसांना परफेक्ट मॅच झालेल्या आहेत आणि त्या मी कंटिन्यू करते. त्याच्यामुळे दिवसेंदिवस केस छान होत चाललेले आहेत, वाढत चाललेले आहेत, एकदम सिल्की आणि शायनी होतात. खूप जणींना असं पण वाटतं की आम्ही रेमेडीज करतो पण आमचे केस ड्राय आहेत, एवढे सिल्की नाहीत. तर तुमचा हेअर टाईप जसा आहे ना त्यानुसार तुम्हाला प्रयत्न करत राहायचे आहेत, त्याच्यानुसारच तुम्हाला रेमेडी ट्राय करायच्या आहेत. आजची जी रेमेडी आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही अर्ध हेअर केअर एका बाजूला ठेवा आणि अर्ध हेअर केअर फक्त या रेमेडीतूनच होतं. ते का, कसं आणि सगळ्याच गोष्टी मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर अगोदर रेमेडी आपण बघून घेऊयात. सगळी सविस्तर माहिती मी पुढे सांगणारच आहे. तर इकडे बघा कढईमध्ये मी काय केलेलं आहे, 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात मी मेथी दाणे, जास्वंदीची फुले आणि जवस टाकलेले आहेत. परत माझ्याकडे कढीपत्ता पण होता, तो पण थोडासा कुस्करून टाका. फुलंसुद्धा तुम्ही कुस्करून टाकू शकता, वाटून टाकू शकता, जसं तुम्हाला पॉसिबल होईल त्यानुसार. फुलं नसतील तर पानं टाका. त्याच्यासोबतच इकडे मी थोडासा बघा बीटाचा जो किस आहे ना तो सुद्धा टाकलेला आहे, म्हणजे किसलेलं बीट आणि त्याच्यानंतर चहा पावडर टाकलेली आहे. या 5 ते 6 वस्तू कशासाठी घेतलेल्या आहेत, कारण की बघा हे वापरल्यानंतर केसांमध्ये जसे जसे बदल होत गेलेले आहेत ना तसे तसे मी इन्ग्रेडियंट्स वाढवते किंवा कमी करते, म्हणजे काही ना काही बदल करत जाते. म्हणजे काही रेमेडीमध्ये हे वापरलेलं नाही मग आत्ताच का वापरता, कारण की बघा ज्या वस्तू आपण वापरतो की नाही त्याच्यातून आपल्याला चांगले ज्यावेळेस रिझल्ट येत राहतात ना तर ते आपण कंटिन्यू करत जातो. आणि ज्या नॅचरल गोष्टी आहेत ना त्या तर आपल्याला वापरायच्याच आहे. जी गोष्ट आपण आज करणार आहे म्हणजे मेहंदीचा हा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये ना जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही नॅचरल वस्तूंचा समावेश करा. म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे वस्तू नसतीलच ना त्यावेळेस तुम्ही पावडर वापरू शकता, पण जर एकदम रॉ नॅचरल वस्तू जर तुम्हाला भेटल्या ना तर तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापर करा. कारण मेहंदी ही एक अशी गोष्ट आहे की फक्त नॅचरल मेहंदी बरं का, म्हणजे तुम्ही कलरचा विचार नाही करायचा इकडे. म्हणजे ब्राऊन कलर किंवा काळे कलर म्हणजे असे टोनमध्ये मेहंदीचे प्रकार भेटतात बाजारामध्ये, ते नाही मी सांगत कधीच. मी नॅचरल मेहंदीच म्हणते तुम्हाला प्रत्येक वेळी. कारण की बघा मेहंदी ही एक अशी गोष्ट आहे की ती तुमच्या फक्त पांढऱ्या केसांसाठीच वापरली जाते असं नाही. नॅचरल मेहंदी ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही एक 8-10 वर्षाच्या मुलींना सुद्धा लावू शकता. कारण की नॅचरल मेहंदी म्हणजे मेहंदीचं जे झाड असतं, ओली पाने म्हणा, सुकी पाने म्हणा किंवा एकदम त्याची पावडर जी असते ना ती तुम्ही छान असं नॅचरल वस्तूंनी चांगलं प्रिपरेशन करून जर भिजवली ना तर तुम्ही छोट्या मुलींना सुद्धा लावू शकता, कारण त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स नसतो. आणि नॅचरल कंडिशनर हा आहे मेहंदी, नॅचरल कलर आहे आणि त्याच्यासोबतच तुमच्या केसांना एक नॅचरल एक लेयर देतो जो की एकदम गुळगुळीत असतो, कलरफुल असतो आणि एकदम सॉफ्ट सिल्की केस व्हायला मदत करतो. त्याच्यामुळे बघा मेहंदी कशी लावायची आहे, आपले केसांचा टाईप जो आहे ना त्याच्यानुसार आपल्याला ते गोष्ट करत जायचं आहे. आता इकडे सगळ्या ज्या वस्तू उकळलेल्या आहेत ना ते पाणी मी लोखंडी कढईमध्ये ओतलेलं आहे, गाळूनच घेतलेलं आहे. यावेळेस बघा मी काहीही वाटून घेतलेलं नाही, कारण की परत होतं ना काही जण विचारतात की इतक्या सगळ्या जर वस्तू टाकल्या तर मग मेहंदीचा कलर येतो का? खरोखर येतो बरं का कलर. जर तुम्ही महिन्याला मेहंदी रुटीनने लावत असाल ना तर तो मेंटेन राहतो. तुम्ही जर 2-3 महिन्यातून लावायला गेला तर मग थोडासा ब्राउनिश कलर येतो आणि तुम्हाला असं वाटतं मग की याच्यामध्ये आपण जेवढं जास्त साहित्य टाकलंय त्याच्यामुळे मेहंदीचा कलर आलेला नाही. तर इकडे बघा छान पाणीचा कलर बघू शकता, काळपट दिसत आहे. आता तो कढईमध्ये ओतलेला आहे म्हणून याच्यामध्ये आपण ज्या वस्तू वापरलेल्या आहेत, चहा पावडर, त्याच्यासोबतच जास्वंदीचं फुलं जरी लाल कलर असला ना त्यावेळेस पाण्यात तुम्ही टाकताना उकळायला त्यावेळेस ते पटकन असं एकदम मरूनिश मरून कलर किंवा असं वाईन कलरसारखं होतं. आणि चहा पावडर, बीटाचं सगळ्याच गोष्टींचा कलर एकत्रित येऊन असं छान एक डिकॉक्शन बनलेलं आहे. म्हणूनच मी यावेळेस फक्त डिकॉक्शन बनवलेलं आहे. असं पण करू शकता तुम्ही, खूप सुंदर कलर येतो. फक्त
फक्त ज्यांच्या केसांमध्ये ना खूप जास्त ड्रायनेस आहे, खूप कोरडेपणा आहे ना, त्यांनी जास्त जेल बनवायचं आहे. म्हणजे कोणत्याही वस्तूचं तुम्ही जेल जास्त प्रमाणात लावायचं आहे. मग ते जवसाचं जेल असू द्यात, जास्वंदीच्या फुलाचं जेल असू द्यात, ॲलोवेरा जेल याच्यात ॲड करायचं आहे किंवा मेथी दाणे याच्यात मी फक्त उकळून टाकलेले आहेत ना, तसंच तुम्ही काय करायचं आहे, पूर्णपणे बारीक वाटून याच्यात टाकायचं. त्याने त्याने काय होतं, की एक छान स्मूथ केस आपले होत जातात. म्हणजे ते एका दिवसात होतात का? नाही. कंटिन्युअस वापराने होतात. फक्त ड्राय केसांसाठी या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की तुम्ही काय करायचं आहे, एकदम जेलचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. महिन्यातून एकदा मेहंदी लावा आणि जर तुम्हाला असं वाटतं ना, की खूप जास्त ड्रायनेस आहे, तर एकदा कलरसाठी मेहंदी लावा आणि 15 दिवसातून परत एकदा अशी मेहंदी लावा, की ज्याने कलर नाही पाहिजे तुम्हाला. अर्धा पाऊण तासच ठेवा. पण एकदम जवसाचं, मेथीचं म्हणजे असं जास्त जेल बनवा आणि त्याच्यात थोडीच मेहंदी भिजवा आणि ते लावा. ह्या गोष्टींना 100% फरक पडतो आणि खूप जणींनी ट्राय केलेला आहे. माझ्यासुद्धा जे आता कॉन्टॅक्टमध्ये आहेत, काही Instagramमधून फ्रेंड्स झालेले आहेत, काही गावाकडचे, काही नातेवाईकांमधले खूप जणी आहेत ना, असं काही ना काही ट्राय करत आणि त्यांच्या केसांमध्ये खरोखर बदल झालेला आहे. मेहंदी कशी भिजवली ती तुम्ही प्रोसेस बघितलेली आहेत. आतापर्यंत खूप जास्त मी व्हिडिओज तर तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. त्याच्यामुळे खूप जास्त माहिती सांगायची तुम्हाला गरज नाही वाटत असं मला तरी वाटतं. कारण की खूप वेळेला मी ह्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. बाकी प्रोसेस तर तुम्ही बघितलेलीच आहे. रात्रभर बघा अशी छान मेहंदी भिजवलेली आहे. कलर बघा कढईमुळे छान आलेला आहे. याच्यामध्ये परत मी वस्तू त्या जरी टाकलेल्या असल्या की नाही, तरी डिकॉक्शन जे केलेलं होतं की नाही, याच्यात काही गोष्टी कलरसाठी होत्या. जसं की फुले म्हणा, बीट आहे, चहा पावडर आहे आणि जास्वंदीच्या फुलांमुळे काय होतं, कलर पण येतो आणि एक जेल बनतं. त्याच्यामुळे छान असं नाही का केसांना स्मूथनेस भेटतो आणि ह्याच वस्तू आहेत की केस वाढायला मदत होते. आपण मेहंदी केसांवरती 2-2.5 तास ठेवतो ना, त्याच्यामुळे त्याचा चांगला फायदा भेटतो आपल्या केसांना. याच गोष्टी आपण तेलामधून पण लावतो. त्यावेळेस पण काय होतं, की पूर्ण आपल्या केसांना, मुळांना पोषण भेटतं. मेहंदीमधून मुळांना पण आणि संपूर्ण केसांना भेटतं. त्याच्यामुळे केस मेंटेन व्हायला म्हणजे कोणत्याही गोष्टीचं मेंटेन खूप महत्त्वाचं असतं. मेंटेनन्स तुम्ही जेवढं एखादी गोष्टीला छान मेंटेन कराल ना, तेवढी ती गोष्ट खुलते. जसं तुम्ही स्किन केअर छान करत असाल ना, तर तुमचं स्किन छान खुलते बघा, ग्लो येतो. तसंच केसांचं आहे. आपण आता गावाकडून जाऊन आलो की स्किनला पटकन बघतो, पण केसांना तेवढं बघत नाही. माझं उलटं आहे, मी केसांना आधी बघत असते आणि त्याच्यामुळे केसांवरती एक प्रेम आहे. जीव ओतून मेहनत करते आणि खूप छान रिझल्ट आलेले आहेत आणि एवढं छान मेहंदी कशी लावायची, 2-2.5 तास ठेवायची, त्याच्यानंतर फक्त पाण्याने केस धुवायचे, नंतर तेल लावायचं, त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत झालेल्या आहेत आणि हे आहेत फायनल रिझल्ट. प्रत्येक महिन्याला हाच अनुभव घेते मी आणि तुम्हीसुद्धा घ्या. फक्त नॅचरल मेहंदी वापरा. जी गोष्ट सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. यावेळेस मी खूप जास्त टिप्स दिलेल्या आहेत आणि शक्य होईल तेवढं तुम्ही अर्धं हेअर केअर एका बाजूला म्हटलं ना, तर अर्धं केअर मी मेहंदीनेच म्हणते, कारण की प्रॉपर मेंटेन होतात केस मेहंदीनेच. म्हणूनच मी ह्याला अर्धं हेअर केअर म्हणते. म्हणजे मेंटेन राहण्यासाठी, केस वाढण्यासाठी तेल महत्त्वाचं आणि काही हेअर मास्क केस धुण्यापूर्वीचे. असं करून मी एक हेअर केअर महिन्याचं ठरवलेलं आहे. मी फॉलो केलेलं आहे आणि त्याचेच हे रिझल्ट आहेत. तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.